मला ओळखलं? हो, माझं नाव सूर्या. कसे आहात तुम्ही? मी पण खूप मजेत. आज मी तुम्हाला एक कविता सांगणार आहे. कविता दाखवणार आहे. हो, ती कविता एका छोट्या मुलीची आहे. खूप नटखट पण खूप हुशार आहे. हो, तिच्याकडे अभ्यास न करण्याचे खूप कारण, रिझन्स आहेत, एक्सक्युजेस आहेत. हो, खूप एक्सक्युजेस आहेत. मला तर ती कविता ऐकायचीच आहे. तुम्हाला पण ऐकायची आहे? हो, चला चला, मी दाखवते तुम्हाला आणि ऐकवते पण ती कविता. घड्याळात वाजले एक, आईने केला केक. केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2, आजीचा आला फोन. फोनवर बोलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3, ताईची हरवली पिन. पिन शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 4, आईने दिला मार. मार खाऊन 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 5, आईने केला नाच. नाच बघण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 6, आईने दिला चहा. चहा पिण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 7, आईने दिला भात. भात खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 8, ताईने फोडला माठ. खापर उचलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 9, आईने दिला खाऊ. खाऊ खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 10, बाबा आला पहा. बाबा बरोबर बोलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 11, मी मारल्या चक्रा. चक्रा मारण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 12, आईचा चढला पारा. मी गपचूप झोपली 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. सो मित्रांनो, कशी वाटली कविता? आवडली ना? हो, मला पण खूप आवडली. तिच्याकडे किती कारण होती अभ्यास न करायची. हो, एकानंतर एक कारणच, एक्सक्युजेस. खूपच मस्त. मी सगळे कारण पाठ केली. हो, पुढच्या वेळी जेव्हा मला माझी आई अभ्यास करायला सांगेल, मी हेच कारण देऊन अभ्यासाला बुट्टी. हो, पण मला 3-4 कारण आठवतच नाहीये. मी एक काम करते, मी पटकन जाऊन ती कविता परत ऐकते. हो, आणि मग ते पाठ करून ठेवते. खूपच कामाचे कारण आहेत ती अभ्यास न करायचे.
ओके बाय.